ऑक्शनच्या सहाय्याने प्रत्येक खेळाडूची निवड झालेली आहे. प्रत्येक खेळाडूवर चांगली बोली लागलेली आहे आणि त्या खेळाडूला आपण खेळताना प्रत्येक संघामध्ये पाहणार आहोत. अच्छा, पहिल्या सामन्याला इथे सुरुवात होत आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. A1 जोडी चिंबीपाडा टीम आणि एका बाजूला अशोकदादा 11 ढोळे टीम पूर्ण तयारीमध्ये आहे. फ्रंटलाईन गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज नेहमीप्रमाणे विनीत शेलार गोलंदाजी करण्यासाठी विनीत भोईर गोलंदाज सज्ज झालेला आहे. पाहूया कोणत्या प्रकारची पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात होत आहे. सलामाची जोडी देखील खेळपट्टीवर आलेली आहे. A1 जोडीचा अजूनही 12 मॅन पोचलेला नाहीये. साहिल आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचे आपण. विनीत भोईर एक उंच पुढा हा गोलंदाज, अनेक विक्रम ज्याच्या नावावर आहेत. गोलंदाजीच्या भूमिकामध्ये आपण त्याला नेहमी वेगवान गतीची गोलंदाजी करताना बघितलेला आहे आणि पॉवर प्लेचं षटक टाकण्याची ती तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून शकील कोडी सरांचा इशारा होता की हा सामना सुरू झालाय. 1 2 3 स्टार्ट. पहिला चेंडू APLचा आपण बघितला. अवजस्त जोरदार अपील झाला होता. अहो तसा बॅटवर आला नाहीये. शॉर्ट फाईन निघाला. चेंडूला फील्ड केली होते. लेग बाईच्या धावेने सुरुवात APLची होत आहे. एक चांगली सुरुवात विनीत भोईरच्या माध्यमातून. नेहमीप्रमाणे पहिला षटक विनीत भोईरचा आपल्याला पाहायला मिळतोय. APL 6वा आहे आणि 6व्या पर्वाला सुरुवात इथे करताना गोलंदाज साहिल खेळण्यासाठी सज्ज आहे. हा चेंडू हलक्याने डिफेन्स केले. चेंडू आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक दुरून आलाय. डीपमधून चेंडूपर्यंत पोहोचला जाते तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. चांगली सुरुवात. साहिलचं खातं ओपन झालेलं आहे. धाव फलक 2 धावा धाव फलकावर. यश येवले याने साहिलसाठी एक सुवर्ण संधी ठेवली आहे. मात्र आपण पहिला मॅच फोकस करूया. जोरदार अपील झाला होता. विकेट किपर रोहित अर्थात बाली जोरदार अपील त्याची पाहायला मिळाली. सलामीवीर 2 खेळाडू आपण पाहतो 30 सर्कलमध्ये. फिल्डिंग खूप चांगली लावली आहे. खूप चांगला फॉलो तर पाहायला मिळाला. विनीत भोईरचं चेंडू अडू शकले नाही. मात्र मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. धावसंख्या 3 धावा धावफलकावर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेला आगाज इथे सुरुवात झाली आहे. दोन्ही संघामध्ये पहिला सामना जो आहे पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे सध्या. मिडॉनवर महेश जाधव फिल्डिंग पोझिशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज हा फुलर लाईनचा चेंडू आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक दूर आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय.
पॉवर प्लेचा षटक जो आहे समाप्त झालेला आहे. आता इथून तुम्हाला सर्व खेळाडू डीप मध्ये पाहायला मिळतील. ऑन साइडला खेळलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील. APL चा पहिला षटकार बॅट मधून निघताना संदीप याच्या क्या बात है, मूड बना दिया इस बल्लेबाज संदीप ने. ज्या प्रकारची सुरुवात केलेली आहे येणाऱ्या गोलंदाजीसाठी हा फलंदाज घातक ठरणार आहे. ज्या प्रकारचा हा षटकार पेश केलेला आहे कोणासमोर तर महेश जाधवच्या अगेन्स्ट हा षटकार पाहायला मिळतोय. कमबॅक होईल का? हा चेंडू चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाहत राहिला, गॅप मधून चेंडू आता सरकलाय, पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जाणारा अजून एक चौकार पाहायला मिळतोय. संदीप ऑन फायर नाव. आज समोर ड्राइव्ह केलाय चेंडूला, लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय, सिंगल धाव कंप्लीट. खूप चांगली भागीदारी पाहायला मिळाली. धाव संख्या 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जी सुरुवात पाहिजे होती ना ती कॅप्टनला सुरुवात मिळाली आहे. साहिल जाधव आपण पाहताय 10 धावांवर खेळत आहे, त्याला साथ देताना एक षटकार चौकार बॅटमधून आले. संदीपच्या 13 धावांवर खेळत आहे, चांगली भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते आहे. महेश जाधव कमबॅक होईल का या षटकामध्ये? ऑन साइडला खेळलाय चेंडू, लॉंगांचा क्षेत्ररक्षक स्ट्रेट आहे, चेंडूला फेड केली जातो. एक सिंगल धाव कंप्लीट करताना साहिल. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धाव फलक 25, सिल्वर जुबली धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आगाज इथे सुरू झालेला आहे. तर पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा तब्बल इथे बनवण्याचं काम करताना A1 जोडी चिंबीपाडा टीम संघ पुन्हा एकदा आता गोलंदाजीसाठी कंटिन्यू गोलंदाजी करेल विनीतला, कारण की तू कमबॅक करून द्यायचे आपल्या संघाला. विनीत भोईर फ्रॉम कवाड एक्सप्रेस गोलंदाज. सध्या टीम अडचणीमध्ये आले. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीवर आपण जर बघितला तर 25 धावा एक चांगला टोटल आहे. येणारे अजूनही इथे 3 षटकांचा खेळ आहे. या 3 षटकामध्ये तुम्हाला इथून 30+ 30 ते 35 धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे, कारण की इथे कोणताच टार्गेट सेफ टार्गेट नाही आहे. आपण 110 धावा 109 धावा 108 आणि 100 धावा देखील स्वतःना बघितला या मैदानावर. हा भिवंडीकरांचा लोकप्रिय क्रीडांगण आहे. DD स्पोर्ट भिनार. प्रत्येक खेळाडूला एक स्वच्छ ग्राउंड, आउटफील्ड खूप चांगली आहे, ग्रीन घास आणि चांगली खेळपट्टी आहे आणि त्यानंतर चांगलं आयोजन आहे. आयोजन आपण जर बघितलं तर निमेश भाऊ शेलार, सतीश वागचौरे, विजय चंदने अर्थात बंधू यश जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे त्या टीमने यावर्षी 6वा पर्व जो आहे मॅनेजमेंट केलेला आहे. कोणत्या गोष्टीची कमतरता ठेवली नाही आहे. सर्वप्रथम तुमच्यासाठी किंग ऑफ लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज जो सध्याच्या घडीला नंबर 1 टॉपला आहे तो लाईट टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर सुंदर असा व्यासपीठ आणि सुंदर असा क्रिकेट तुम्हाला दिलाय. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, हलकासा मिसफील्ड, एक सिंगल धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती मात्र विनीत भोईर पोहोचू शकले नाही यष्टीपर्यंत. एक सिंगल धाव कंप्लीट. मी म्हणेल की इथे साहिलने खूप चांगलं काम केलं. एक सिंगल धाव घेतली, स्ट्राईक दिली संदीपला, ज्याच्या बॅटमधून एक प्रेक्षकांना षटकार चौकार पाहायला मिळाले. साहिलने देखील 2 चौकार ठोकलेत. धावा धावफलकावर 26 धावा 26. विकेट गमावले नाहीये, हे फार महत्वाचं आहे. A1 जोडीच्या माध्यमातून गोलंदाज विनीत भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. फास्ट अँड च्युरियस मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. शकील कुडी सरांचा हा वाईटचा इशारा येतोय. या स्पर्धेचा पहिला वाईट
जो आहे विनीत भुईर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 27-27. चांगली सुरुवात A1 जोडी टीमच्या माध्यमातून. हा चेंडू समोर खेळलाय, मिडापर शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली झाली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न महेश होत, मात्र एक धाव कंप्लीट. हळूहळू रणनीती जी आहे साफ दिसते. क्रिकेटची लाईफलाईन जी आहे सिंगल डबल त्याला इथे वापर करताना आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाज. सिंगल डबल फार महत्त्वाचा असतो. काही खेळाडू षटकार चौकाराने डील करत असतात, मात्र सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. ऑफस्टिकचा चेंडू, टॉप ए चेंडू हवेमध्ये, पहिला विकेट मिळेल का? हो यस, फलंदाज साहिल जाधव बॅक टू डग आउट. पहिला विकेट विनीत भोईरने घेतलाय APLचा. विकेट मिळाला नव्हता, थोडासा दबाव आला होता, मात्र दुसऱ्या षटकामध्ये अखेर त्याला विकेट मिळाला. आता एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. समोर एक चांगला तगडा फलंदाज आहे आणि तगडा गोलंदाज आहे समोर. आमने सामने खूप चांगला सामना पाहायला मिळेल. विनीत भोईर गोलंदाज, विकेट की खुराक के साथ राइट आर्म ऊद विकेट ने सतीश वाकचौरे समोर आहे. हा चेंडू ऑफस्टिकचा बॅटची एज घेतली होती, शॉर्ट टर्नला फिल्डिंग चांगली आहे, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता, धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 29 धावा 29. मागच्या APL मध्ये सतीशने षटकाराने सुरुवात केली होती, मात्र या स्पर्धेमध्ये या 6व्या पर्वामध्ये तो पहिल्या सिंगलच्या धावेने सुरुवात केली आहे. गोलंदाज विनीत भोईर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रेक्षकांना आतापर्यंत. राईट आर्म ओ द विकेटने हा चेंडू समोर उडवलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बघत आहे, वाट पाहत आहे चेंडूची, मात्र चेंडू चाललाय. के कडक षटकार आलेला आहे संदीपच्या बॅटमधून. जिस तरह की बॉडी लैंग्वेज है बल्लेबाज की, उसी तरह की फटकेबाजी हो रही है. अब पुन्हा एकदा जोरदार अपील. दॅट्स इम्पॅक्ट स्टंप बघितलं पंचांनी की थोडंसं बाजूला आहे आणि मला वाटतं बॅट कट आहे. खूप चांगला चेंडू होता, पूर्णपणे खोळून ठेवला होता फलंदाजाला. तर 3 षटकांचा खेळ समाप्त. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगत आहेत की धाव फलक 36. 12ची सरासरी गाठत आहे टीम. 12 पंचे 60चा टार्गेट होऊ शकतो, मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जवळजवळ स्ट्रॅटेजिक टाइम 3 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही घेऊ शकता. पाणी जर हवं असेल तुम्हाला मैदानामध्ये तुम्ही घेऊ शकता. चला तर आपण 14 ते 15 खेळाडू आहेत प्रत्येक संघाकडे, तर एका खेळाडूने पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. अर्थातच अशोकदादा 11 ढोले टीमचे जे बाकीचे खेळाडू आहेत आणि पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. A1 जोडी चिंबीपाडा टीमचं जो 14वा 15वा खेळाडू आहे त्यांनी पाणी घेऊन मैदानाच्या आत. जाधवचं पहिला चेंडू समोर आपण पाहतोय, वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये खेळला गेला, डीप मधून चेंडूला फील्ड केला जातो, तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 37 धावा धाव पलकावर 37. 37 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई A1 जोड़ी चिंबीपाड़ा. संदीप 22 धावांवर नो स्ट्राइक वर. सतीश सुरू झालाय. सतीशच्या बॅटनं हा चेंडू चाललाय, स्टँड अँड डिलिव्हर पाठवलाय सीमेच्या बाहेर, षटकार. मिळालेला आहे जो VIP डायझर होता. रोहित बालीचा मोबाईल आहे, हरकत नाही आहे. आणि विजय चंदने अर्थात बंधू याला तो मिळालाय. तो मोबाईल आता जमा आहे आमच्याकडे.
नक्कीच बंधूला मिळाले तर बक्षीस होणं गरजेचं आहे. रोहित बाली जे काय असेल ते नंतर आपण मिटवायचं आहे. मात्र इथे चेंडू द्यायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकायचं आहे. विजय, चेंडूची माग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगला स्ट्रोक सतीश वाकचौरे याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. हिटमॅन का म्हटलं जातं याचा उदाहरणार्थ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये 43 धावा, 43 रन, 43 रन बन चुके, खतरे की घंटी बजती हुई अब. अशोक दादा 11 डोले टीम की एक जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून संदीपने ज्या प्रकारचा क्रिकेट खेळलाय तोच क्रिकेट आता सतीश खेळताना मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक फार महत्वाचं झालंय. संदीपचं विकेट, सतीशचं विकेट फार महत्वाचं असेल या षटकामध्ये. प्रतीक जाधव, प्रतीकला एकच सांगून जाईन इथे, अभिनय तो कभी नाही. ही संधी मिळाली आहे तुला, 6 चेंडू टाकायचे आहेत, त्या 6 चेंडूमध्ये तुला 10 धावा खर्च करायचे आणि 2 विकेट घ्यायचे आहेत. मात्र पहिल्या चेंडूवर एक सिंगल गेली आणि त्यानंतर एक षटकार पाहायला मिळाला. मात्र हा सतीश आहे, हा थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार सतीश वाकचौरेच्या बॅटमधून. षटकारांच्या हॅट्रिकवर आहे फलंदाज. अतिशय क्लासिकल भन्नाट स्ट्रोक पाहायला मिळाला इथे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षातून तुम्हाला ऐकायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. आर्या फायटर्स आणि विरा स्पोर्ट, चला टॉस करण्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर पंचांकडून वाईटचा इशारा. पंच परेश महाजन सर पंचांच्या भूमिकामध्ये. धावसंख्या 51 धावा, 51. आर्या फायटर्स आणि विरा स्पोर्ट या 2 संघाची आता तयारी होणार आहे. टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा लेन बघितली आणि सरळ एष्टिकाच्या हातामध्ये निघून गेला कमबॅक करताना. अगदी चांगला निर्णय. पहा तुम्ही रिप्लेमध्ये देखील दाखवला जात आहे ज्या प्रकारे हा चेंडू टाकला गेलाय. जी वाईटची पट्टी आहे त्याच्या आतमध्ये चेंडू लँड झाला होता. परेश महाजन सरांचा चांगला निर्णय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. हा चेंडू चालला सीमेच्या बाहेर. अजून एक चौकार संदीपच्या बॅटमधून. त्यांचा संघ आर्या फायटर्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सन्माननीय उमेश दादा, अनंत सोनवणे, समाजसेवक विरा स्पोर्ट टीम. पुढील सामना या दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयारीमध्ये राहायचा आहे. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा लागलेल्या आहे धावफलकावर. क्या वाद आहे. पहिला सामना हाय स्कोरिंगचा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता इथून शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. तर पूर्णपणे गोलंदाज कोण असेल पाहूया आपण, कारण की पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल धावांची लूटमार केलेली आहे. प्रत्येकाच्या षटकामध्ये किती धावा गेल्या आमच्या ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगतायत. 19 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 बिग हिट पाहायला मिळाला, 1 चौकार पाहायला मिळाला, 2 सिंगल, 1 डॉट आणि 1 वाईट असा हा गुणलेखक ज्ञानेश्वर मुकदम आम्हाला सांगतायत. स्वप्नील जाधव षटक क्रमांक 5वा अंतिम षटक आहे. हवा भरपूर चालली आहे आणि हवा फक्त आणि फक्त A1 जोडीची सध्या मैदानामधून.
हे देखील विसरून चालणार नाही सतीश वागचौरेला, कारण की समोरच्या टीम मध्ये ज्याच्या नावावर अर्धशतक मागच्या पर्वामध्ये लागला होता विनीत भोईर आहे, महेश जाधव आपल्या रंग मध्ये आला तर या धावा कम पडू शकतात. स्वप्नील गोलंदाज पहिला चेंडू घेऊन व्हीआयपी डायस इन कडून समोर बॅटर आहे ज्याच्या बॅट मधून 2 मॅक्सिमम 6 आले सतीश वागचौरे. 4 चेंडू 14 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटने आलेल्या आहेत. वेळच्या बाबतीत थोडं सहकार्य करायचं, आपण वारंवार सूचना दिली जाणार नाहीये. वेल फार महत्वाचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सतीश ऑन साइडला खेळल्यात मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. संदीपला माहिती आहे स्ट्राईक मिळाली आणि स्ट्राईक वर धावा बनवू शकतात आपल्या. अब तक 56 धावा धावफलकावर. अतिशय चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सतीशच्या अकाउंट मध्ये आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत आणि संदीप 2 षटकार 2 चौकार आणि 4 सिंगलच्या मदतीने खेळत आहे 26 धावांवर. स्वप्नील राऊंड द विकेट सोडून दिलाय. अगदी चांगला निर्णय फलंदाजाच्या माध्यमातून, कारण ऑफस्टिकच्या बाहेर आहे. शकील कुडी सरांचा वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव इथे ऍड केली जात आहे स्कोरबोर्डवर. धाव संख्या 57 धावा 57. 57 रन 1 विकेट के नुकसान पर. एक चांगली भागीदारी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॅटची एज टॉपी चेंडू हवेमध्ये. गलीचा हा शतरक्षक पोहोचू शकला नाही चेंडूपर्यंत. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली जाते. सिंगल धाव कंप्लीट. 58 58 धावा. स्लॉगरचा षटक आतापर्यंत चांगला राहिलाय गोलंदाज स्वप्नील याचं, कारण की 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये इथून जर मोठे 2 फटके आले तर 60+ धावा म्हणजे डोकीदुखी ठरू शकतो. गोलंदाज स्वप्नील राऊंड द विकेट सतीश. सतीशचा हा स्ट्रोक चांगला आहे. शतरक्षक आहे, सतीशला परतावा लागेल. सतीश चालला डगआउट मध्ये. दुसरा विकेट इथे गमावला गेला A1 जोडी चिंबीपाडा संघाच्या माध्यमातून. की फलंदाजाला 3 ते 4 चेंडू जरी खेळायला मिळाले तर चांगला धावा बनवणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण टेनिस बॉल खेळतो, टेनिस बॉलमध्ये जर तुम्ही 3 ते 4 चेंडूमध्ये जर 2 षटकार किंवा एखादा षटकार ठोकला तर तो खेळाडू चांगला असतो. आता सतीश आउट होण्यापूर्वी चला लगेचच पोचायचं आहे. वारंवार सूचना आम्ही देणार नाहीये. आर्या फायटर्स आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट विराट स्पोर्ट
आपल्या संघासाठी शुभेच्छाही होते. बुद्धात मित्रांनो नाणेफेकी जी आहे आर्या फायटर्सच्या ब्रावोने जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आम्ही जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण देऊया शुभेच्छा. चला क्षेत्ररक्षण लावला जात आहे तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाडून द्यायची आहे. जास्त वेळ आम्ही घेणार नाहीये. थोडासा उशिराने स्पर्धा सुरू झाली. लेट मगर ग्रेट, प्रत्येकाची स्वप्नाची स्पर्धा APL हा आपण पाहतोय. तोपर्यंत ऐकूया विशेषच्या माध्यमातून मधुर आइए दोस्तों, सभी का फिर से एक बार हार्दिक स्वागत. मैं हूं संदेश पाटिल भिवंडीकर. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर प्रीमियर लीग 2024 में सभी का हार्दिक स्वागत. पहले इनिंग में एक बेहतरीन बल्लेबाजी की यहाँ पर A1 जोड़ी टीम ने. बल्लेबाज आ चुके हैं. 65 बने, 66 रन बनाने हैं 5 ओवर में. काफी दर्शक जुड़ चुके, सभी का हार्दिक स्वागत. गेंदबाज नयन बिल्कुल तैयार गेंदबाजी के लिए. पावर प्ले का ओवर, पहला ओवर जो है डालने के लिए बिल्कुल तैयार. बल्लेबाज भी आ चुके विनीत भोईरा और साथ ही साथ प्रतीक जाधव. 67 धावा बनवायच्या आहेत आणि त्यानुसार हा खेळ आता तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे षटक फार महत्त्वाचे आहेत या स्पर्धेमध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या होत्या अशोकदादा 11 ढोले टीम संघाच्या माध्यमातून. मात्र इथे A1 जोडी कोणत्या प्रकारची सुरुवात करेल आपण हे पाहणार आहोत. नयन गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने लॉंग रनअप आणि वेबी डाईज एंड कडून ही गोलंदाजी सुरू होत आहे. गोलंदाज नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर असा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. विनीत भोईर चारोखानी चीज झाला होता. ड्राईव्ह करायचं होतं कव्हर पॉइंटवर, मात्र हवं तसं बॅटवर आलं नाहीये. चांगली सुरुवात नयनच्या माध्यमातून. ही सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती विनीत भोईर याच्या माध्यमातून, जिथे लेग बायचा धाव खर्च झाला होता विनीत भोईरच्या माध्यमातून. गोलंदाज नयन चांगली सुरुवात करताना. एक लेजंड विकेटकीपर, वय असावी 55 ते 60. क्रिकेट प्रत्येक व्यक्तीला खेळणं गरजेचं आहे आणि क्रिकेट खेळ असा आहे की प्रत्येक व्यक्तीला फिट ठेवतो. म्हणून आमचे ज्ञानेश्वर मुकादम सकाळी 9 वाजता देखील आमचं कॉल उचलून सांगत होते की आम्ही क्रिकेट खेळतोय. ते देखील इथं वेळेवर पोचलेले आहेत. प्रत्येकाचं स्वप्न आहे क्रिकेट. क्रिकेट मैदानाच्या बाजूलाच गाव आहे, काही हरकत नाही आहे. नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला उडवला चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यानंतर सीमा पार. येतोय टिपिकल चौकार. कंट्रोल पूलचा हा फटका आपण पाहतोय. हिटमॅन रोहित शर्मा नेहमी हा स्ट्रोक खेळत असतात. विनीत भोईर याच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर हा टार्गेट सहजरित्या पूर्ण होऊ शकतो. क्रिकेटमध्ये जर गोलंदाजांना वाचायचं असेल तर ऑफस्टिक हा फार महत्त्वाचा आहे. नयन 4 धावा स्कोरबोर्ड लागलेले आहेत विनीत भोईरच्या माध्यमातून. टीमचं खातं ओपन झालंय. थोडंसं रनअप चुकलं आहे कारण की मागच्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात आणि इथं कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय नयन की पाहूया आपण. मागच्या मित्रांनो पर्वामध्ये विनीत भोईर याच्या नावावर अर्धशतक होतं
असे अनेक खेळाडू होते. 40-45 धावा यशने देखील ठोकल्या होत्या मागच्या वर्षी. मग तर अर्धशतक एक मात्र पाहायला मिळाला होता विनीत भोईर याच्या माध्यमातून. नयन राईट आर्म ओव्हर द विकेटने कट केल्या चेंडूला, गॅपमध्ये ढकललाय. शतरक्षक आहे तिथे, शॉर्ट दरम्यानचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. मात्र पहा लेझी क्रिकेट, 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. रन बन रे अब असंच म्हणूया आपण. पहिला चेंडू डॉट झाला असं वाटलं होतं की षटकामध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळेल फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र विनीत भोईरचा खेळ सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 6. चारे बाजूने आमचे पाठीरेखे जे आहेत ते आता चारे बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू गेल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये फेकतायत ओरिएंटर्स. पुन्हा एकदा कंट्रोल फुल हुकचा हा फटका आपण पाहतोय. शतरक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला, पंचाच्या ठीक बाजूला फील्ड केली जातोय. सिंगल धाव कंप्लीट करताना विनीत भोईर. धाव संख्या 7. प्रत्येकाला आयुष्यात प्रत्येकाची 7 असणं गरजेचे आहे. या स्पर्धेला 7 आहे, ती म्हणजेच भरतदादा जाधव, संस्थापक अध्यक्ष रावण ग्रुप ऑफ महाराष्ट्र. त्यांनी दादाने भरपूर सपोर्ट केला या स्पर्धेला आणि ती स्पर्धा आज खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. आणि स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सामना आणि दुसरा डाव आपण पाहतोय. आज मित्रांनो 11 तारीख आहे आणि 11 तारीख ही गेली मागच्या 2 ते 3 महिन्यापासून चर्चेमध्ये आहे. आणि त्या चर्चेला इथे कोणत्या गोष्टीची कमतरता नाही आहे. फुल खर्चा चर्चा तर होणारच आहे दिवसभर या स्पर्धेविषयी. नयन याची गोलंदाजी 25 मिनिटाचा अगदी वेळ इथे देण्यात आलेला आहे. 12:03 हा षटक सुरू झालेला आहे. गोलंदाज नयन. आज चेंडू पाहतोय पण खराब चेंडू टाकला गेलाय, कारण की जवळजवळ लेग स्टंपच्या बाहेर देखील आहे आणि ओव्हर स्टेप नो बॉल देखील आहे. 1+1 2 धावा. नक्कीच आपण पाहतोय पंच दर्शवत आहेत की हा स्ट्राईक कदाचित चांगली नसावी. चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून. शकील कुडी सर नेहमी एक चांगल्या भूमिकामध्ये आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मग परेश महाजन सर असो, गोकुलदास पांडे सर, शकील कुडी सर, हे 3 मूर्ती जे आहे, त्रिमूर्ती, हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रीट आहे, उघडा डोळे नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट नयन याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी सज्ज आहे खेळपट्टीवर. तो म्हणजे विनीत भोईर, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आता विनीतला इथून एकच पर्याय आहे, फ्रीट आहे. इथून जर कॅच जरी पकडली तरी फरक पडणार नाही, तर एक मोठा फटका ट्राय करणं गरजेचं देखील आहे. फ्रीट चेंडूला उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरं धाव देखील कंप्लीट केला जात आहे. सतीश वागचौरे चेंडूपर्यंत पोहोचले होते. 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 11. मागच्या इनिंगमध्ये, मागच्या डावामध्ये देखील पहिल्या षटकापर्यंत 11 धावा होत्या. मात्र या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. जर डॉट आला तर बरोबरी होऊ शकतो मागच्या षटकाची पॉवर प्लेच्या. नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. विनीत भोईर खराब चेंडू टाकलाय, खराब चेंडू टाकला, बीमर चेंडू टाकला आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. 1+4 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत तिथे. की बीमर चेंडू डायरेक्ट एस्टनच्या त्या साईडला पडला होता, एस्टनच्या मागे पडला होता चेंडू. चांगला निर्णय, दोन्ही पंचांनी अगदी चांगला निर्णय दिलेला आहे. बोनसच्या स्वरूपात 5 धावा येथे आता प्लस पॉइंट झालेला आहे. तो म्हणजेच विजयदादा 11 डोळे टीम संघाच्या माध्यमातून. अशोकदादा 11 डोळे, सुदर्शन जाधव यांचा संघ आहे. ऑफस्टिकचा चेंडू आहे, ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता या धावा कुठेतरी डोकेदुखी इथे ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप प्लीज नो आर्ग्युमेंट्स, कारण की अंपर इज बेस्ट जज. पंचांना समोर आपण का ठेवतो एस्टनच्या, त्याचं कारणच आहे. टेनिस क्रिकेट बॉल असो किंवा लेदर क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, आपण पंचांना एस्टनच्या समोर का ठेवतो, तर ते वाईट आहे की नाही ते पाहण्याकरिता, बीमर आहे की नाही ते पाहण्याकरिता, ओ स्टेप आहे की नाही ते पाहण्याकरिता. कंट्रोल फूक आपण पाहतोय, चेंडू पाहतोय, शतरक्षक नाहीये, चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर, येतोय शेवटच्या चेंडूवर चौकार. म्हणजेच या षटकामध्ये धावा खर्च झाल्या आमच्या एक्सपर्ट स्कोरर सांगतायत.
21 धावा तब्बल खर्च झालेल्या आहेत. डीजे जीवन गोलंदाज आपण पाहतोय. आज मित्रांनो पहिला दिवस स्पर्धेचा पहिला सामना आपण पाहतोय. अतिशय टाटामाटाने ते संपन्न होत आहे. लक्ष्य 66 धावांचा आहे. 66 आणि त्याला इथे डिफेन्स करण्यासाठी आपण पाहतोय A1 जोडी चिंबीपाडा टीम प्रयत्न करत आहे. प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न करेल तोच जिंकेल या स्पर्धेमध्ये. जीवन साळवी गोलंदाज षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता बिनार गावाच्या एन कडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म फलंदाज प्रतीक जाधव. ओ हो हो कडक स्ट्रोक चाललाय चेंडू सीमेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम 6 बाय प्रतीक जाधव ऑन फायर नाव. लाजवाब सिक्सर पाहायला मिळाला. वेलकम सांगितलंय जीवन साळवीला प्रतीकने. जीवन खराब चेंडू मात्र इथे चेंडू फक्त पाहावा लागेल सतीशला. अजून एक बेधडक षटकार पाहायला मिळतोय प्रतीकच्या बॅट मधून. धावा आल्या 8 चेंडू मध्ये. आता अर्ध्या धावा बनवायच्या आहेत. काय फटकेबाजी पाहायला मिळते. प्रतीक जाधव 22 चेंडू मध्ये 33 धावा आणि 8 चेंडू मध्ये 33 धावा. पहा समीकरण का किती मोठा आहे. जीवन कमबॅक करेल का. ओ हो 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 चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडला थोडासा हलकासा स्विंग होताना बघितला आपण. आतमध्ये कट झाला चेंडू. श्रेष्ठकाच्या हातामध्ये डॉट चेंडू इथे टाकला जात आहे. मागच्या वर्षी जीवनचा देखील चांगला खेळ राहिला या APL मध्ये. पर्व 5 मध्ये मात्र 6 मध्ये आतापर्यंत 3 मध्ये 12 धावा खर्च केलेल्या आहेत. पेक्षा फार आहे मला. जीवन साळवे पुन्हा एकदा हा हॅप ट्रॅकेट चेंडू द पिच कंट्रोल चेंडू करता येते आपण पाहतो. इथे क्षेत्ररक्षण देखील आहे. एक सिंगल धाव. पार्टनरशिप भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते 34 धावांची इथे. विनीत देखील चांगला खेळ खेळत आहे. सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून अशोकदादा 11 ढोळे संघाचे संघमालक शुद्धोधन जाधव साहेब सध्या मॅचचा आनंद घेत युट्यूबच्या माध्यमातून. संघाला ऑल द बेस्ट सांगितले. सध्या तरी ऑल इज वेल आहे. कारण की 2 बॅटर जे आहेत ते आउट होण्याचं नाव घेतच नाहीये. कारण की चांगला परफॉर्मन्स सुरू आहे. बचतमा केलाय. फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवला गेलाय जीवनेच्या माध्यमातून. आता मी म्हणेल की थोडीशी वापसी पाहायला मिळते जीवनेच्या माध्यमातून.
सतीश वागचौरे याचं षटक देखील होणं बाकी आहे. लेग कटर गोलंदाज. ओ हो हो हो, सो एलिगेंट, लाईक अ वाव. चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त. 40 धावा धावफलकावर. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथे 26 धावांची आवश्यकता आहे. अभी भी यह मैच बन सकता, एक से लेके 2 विकेट जरूरी आहे. सतीशाचा फार महत्वाचा षटक असेल या मॅच मध्ये. मिकी पाटील वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कालच त्यांची स्पर्धा संपन्न झाली डीडी स्पोर्ट विनर या मैदानावर. मित्रांनो, आजचा पहिला दिवस, पहिला सामना अगदी रंगतदार सामना आहे आणि नेहमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 मध्ये देखील तुम्हाला असाच खेळ येत्या 3 दिवस पाहायला मिळेल. एक से बढ़कर एक रायझिंग स्टार, युवा खेळाडू आणि स्टार खेळाडूंचा भरणा असलेला हा APL तुम्हाला पाहायला मिळतोय. सतीशने मागच्या डावामध्ये बॅटिंग चांगली केली, 15 धावा बनवल्या, मात्र इथे त्याला धावा थांबवायच्या आहेत. विकेट, प्रतीकचं विकेट फार महत्वाचं असेल. विकेट विनीत भोईरचं फार महत्वाचं असेल, तो म्हणजे A1 जोडी चिंबीपाडा टीम संघाला. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी सतीश वागचौरे करतोय. प्रतीक जाधव ज्या फॉर्म मध्ये आहे, येणाऱ्या गोलंदाजीसाठी डोकेदुखी ठरू शकतो. विनीत भोईर आणि प्रतीक. फिल्डिंग पोझिशन वेल फार घेतली जात आहे. तब्बल 12 मिनिटं संपलेली आहे. सतीश वागचौरे पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला फेकायचे आहेत, लक्षात असू द्या. एस फॉर टाइम कन्सर्न वेल फार घेतली जाते. टीमचे कॅप्टन साहिल जाधव, वेळेवर देखील लक्ष द्यायचं आपण. गोलंदाज सतीश वागचौरे शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना समोर घातक फलंदाज प्रतीक. पहिला चेंडू फुलटॉस स्टॉपेज. चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्नांचा झेल झाला असता एक सिंगल धाव. धावसंख्या 45 धावा धावफलकावर. असं वाटतं की शॉर्टकट न जाण्याचा प्रयत्न आहे विनीत भोईर. जसं सावंदे गोरसईमधून शॉर्टकट कवडला जाणारा रस्ता आहे, तसाच हा शॉर्टकट वापरला जात आहे प्रतीक भोईर आणि सोबत प्रतीक जाधव याच्या माध्यमातून. धावांची लूटमार केली जात आहे. 66 धावांच्या लक्ष्याला इथे उत्तर देत असताना आपण पाहतोय. 22 धावा खर्च केल्या होत्या विनीतने, आता 22च्या जास्त धावा आतापर्यंत त्यांनी बनवल्या आपल्या बॅटनं. सतीश लेग ब्रेक समोर खेळलाय, शतरक्षक आहे, झेल होईल का? झेल सुटली आहे. सतीश काय करणार आहे? मागच्या 3 चेंडूवर 3 झेल उडाल्या होत्या. करे सो और क्या करे. 3 चेंडूवर 3 झेल, एकही झेल पकडली गेली नाहीये. संदीप निराश आहे. संदीपने चांगली बॅटिंग केली, तब्बल 33 धावा बनवल्या आपल्या संघासाठी, मात्र डिफेन्स करताना कुठेतरी फिल्डिंग कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. या मॅच नंतर टीम मीटिंग होईल, दोन्ही संघांची होईल. असं नाही की एका संघाची होईल. येणाऱ्या 6 संघांची मीटिंग होईल की इथे धावा बनतायत. हा स्ट्रोक खूप चांगला आहे. क्या बात आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट हा षटकार पाहायला मिळतोय. प्रतीक जाधव याच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. ज्या प्रकारे हेअरस्टाईल आहे त्याच प्रकारचे हेअरस्टाईल आहे फलंदाज प्रतीक जाधव याचे, आणि त्याच अंदाजामध्ये शॉट सिलेक्शन करत आहे सध्या मैदानामध्ये. 50 धावा पूर्ण झाल्या. टाळ्यांचा आवाज अजूनही येत नाहीये. टाळ्यांचा आवाज येणं फार महत्वाचं आहे. गुड बॅटिंग. 52 धावा धावफलकावर. अजून एक मारायचं होतं, मात्र दांडी गोल केली आहे. हम भी किसी से कम नहीं है. सतीश वागचौरे दाखवत असताना घेतली आहे.
कडक फलंदाजी, क्या बात आहे, मूड बनवला या फलंदाजाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे प्रणय शेलार, क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट अगदी मिळाला तर सतीश वाकचौरेला मिळाला. सतीशने धाबा खर्च केला, आतापर्यंत 12, एक विकेट मिळाला आणि शेवटच्या चेंडूचा खेळ असावा या षटकातील. धावसंख्या 52, एक विकेट प्राप्त केला सतीशने जस्ट आताच मागच्या चेंडूवर. हा शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाज व्हीआयपी डाईज कडून अजून एक लेफ्ट आर्म फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक अतिशय चांगला चेंडू आहे. विकेट किपिंगचं काम करताना खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा झालेल्या आहेत 52. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोर सांगत आहे धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 14. 12 गेंदे 14 रन असे फार सामने आम्ही बघितलेले आहेत या मैदानावर. कधी धावा बनतात तर कधी धावा बनत नाही. जर बनायला सुरुवात झाली तर 100+ धावा नक्कीच बनताना मी बघितलेल्या आहेत. कधी कधी 30-35 धावा देखील बनत नाही 5 षटकामध्ये. असा हा क्रिकेट आहे. आपण आपल्या टीव्ही मॉनिटर पाहू शकता. हॅलो, सन्माननीय दिलीपदादा जाधव लोणाड गावचे आहेत. शुद्धधन अशोक जाधव यांची प्रतिमा आपण पाहू शकता. सन्माननीय उमेश दादा सोनवणे विराट स्पोर्टचे ओनर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गौतमजी उबाले आर्या फायटर्सचे ओनर दाखवले जात आहे टीव्ही मॉनिटरवर. त्याचबरोबर वैभव अशोक भोईर गोल्डन स्पोर्ट टिटवाला यांचा बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भरत दामोदर जाधव संताप अध्यक्ष रावण ग्रुप महाराष्ट्र रावण स्पोर्टचे अध्यक्ष आहेत. सतीश प्रकाश जाधव सतीदादा आपण पाहतोय व्हीआयपी डाईजवर आहेत. आयुष दिलीप केदार स्वरा स्पोर्टचे ओनर आहेत. हे तुम्ही बघितले ओनर्स. आता गोलंदाजाला पाहणार आहात आपण, कारण की गोलंदाज आलेला आहे बागेश. ओ, चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ मिळाली आहे गोलंदाजाला. ऑफस्टिकची लेंथ गोलंदाजाचे बचत असतो. जेव्हा जेव्हा ऑफस्टिकला चेंडू टाकला जातो तेव्हा कटर चेंडू जास्त पाहायला मिळतात आणि सुरुवात बागेशने केली आहे डॉट चेंडूने. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. बागेशने जर 3 ते 4 चेंडू असे टाकले तर मॅच बनू देखील शकतो. इथं मिस टाइम झाले चेंडू हवेमध्ये. विकेट कीपर पोहोचेल का? सेफ लँडिंग होत आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना विनीत भोईर. आता विनीत भोईर आहे खेळपट्टीवर. जर शेवटपर्यंत हा खेळपट्टीवर राहिला तर मॅच जिंकेल, ती म्हणजेच विनीत भोईर अँड कंपनी. आपण बाद आहे. अशोक दादा 11 डोले. धावसंख्या 54 धावा. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. सतीश वाकचौरे विचार करत असेल एखादा विकेट जर आला तर मॅच बनू शकतो. विनीत भोईर याचा विकेट फार महत्त्वाचा असेल, मॅचची गोल्डन विकेट ठरू शकतो. इथे स्ट्रोक चांगला म्हणता येईल, कारण की मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. अशा चेंडूला सीमेच्या बाहेर मारणं फार गरजेचं असतं. विनीतला देखील माहिती आहे एखादा मोठा फटका मॅच पूर्णपणे आपल्या हातामध्ये येऊ शकतो. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे. 55 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. अजूनही इथून धावांची जी आवश्यकता आहे 11 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 11. 9 चेंडू 11 धावा. 3 चेंडू फार महत्वाचे या षटकातील. थोडस फिल्डिंग पोझिशन जे आहे हलवली जाते. गोलंदाज बागेश भिनार गावाकडून गोलंदाजी. चांगला स्ट्रोक आहे. गॅप मध्ये चालले चेंडू सीमा पार. येतोय चौकार. आठ चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. हा चौकार पाहायला मिळाला. फलंदाज प्रणय शेलार याच्या माध्यमातून. गोलंदाज बागेश स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. विकेट मिळाला गोलंदाज बागेशला. आउट. शेलार इज बॅक टू डग आउट.
मॅच बनू शकतो कारण की येणारा फलंदाज नवीन असेल खेळपट्टीवर आणि तो स्ट्राईकवर असेल. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हा चेंडू जर डॉट झाला तर मॅच बनू शकतो. रोहित रोहित बाली मागच्या वर्षी ऑर्गनाइज कमिटीला फक्त चेंडू आणण्यासाठी ठेवला होता बाली याने, कारण की प्रत्येकी चेंडूला सीमेच्या बाहेर मारत होता. पाहूया, मगाशी भेट झाली. बाली यांनी सांगितलं की माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता, मी सराव कमी केला यावर्षी. मात्र अशा खेळाडूंना सरावाची कमी कधीच पडत नाहीये. पाहूया, आपल्या टचमध्ये येतोय का APL मध्ये. मागच्या वर्षी भरतदादा जाधव यांच्या संघामध्ये खेळत होता आणि भरतदादा जाधव यांची जास्तीत रक्कम बालीनेच कमवली होती APL मध्ये. आता पाहूया, अशोकदादा 11 डोले सिद्धजन जाधव दादांच्या संघामध्ये खेळत आहे. कोणत्या प्रकारे परफॉर्मन्स आहे? जास्त नाहीये, 7 धावा बनवायच्या 7 चेंडूमध्ये. 8 चेंडू जर डॉट आला तर मॅच बनू शकतो, कारण की सतीश वागचौरे प्रयत्न करू शकतो. एक चांगला गोलंदाज आहे, लेग कटर आहे. मात्र सध्या गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे भागेची. 7 धावा 1 विकेट आतापर्यंत. अंतिम चेंडू, महत्वाचा चेंडू या षटकातील. राईट आर्म ओद विकेट येतोय. ऑफस्टिकचा चेंडू फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये झेल झाला तर विकेट मिळाला असता, धाव देखील वाचली असती, चेंडू डॉट झाला असता. षटक कंप्लीट. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. येणारे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. आता टीम मीटिंग करू नका मित्रांनो, वेळ जी आहे फार कमी राहिली आहे तुमची. फक्त आणि फक्त 5 मिनिटं उरलेले आहेत एका षटकासाठी. पाहूया, सतीश वागचौरे काय विचार करतात मनामध्ये. साहिल जाधव याच्याशी बोलून झालेला आहे, संदीपशी बोलून झाले, जीवनशी बोलून झालेला आहे. चांगली गोलंदाजी टाकावी लागेल, मॅच बनवावा लागेल. मात्र ज्या प्रकारे फलंदाज खेळपट्टीवर आहेत ते पहिल्या चेंडूवर देखील सामना फिनिश करू शकतात. असे 2 खेळाडू खेळपट्टीवर आहेत, विनीत भोईर आणि रोहित जाधव अर्थात बाली. चला, जास्त वेळ घेऊ नका सतीश अँड कंपनी. साहिल वेळेकडे लक्ष द्यायचं आपण. पहिला सामना आहे आजच्या दिवसातील आणि जवळजवळ घड्याळामध्ये टाइम झालेला आहे तो म्हणजे 12:30. नेहमी सिद्दीक बाबे सर म्हणत असतात, इचारांग जिंदगी संपली, आवर भूमील आणले त्यावर सुकट संपले. विचार करून काहीच होणार नाहीये. थोडा स्पीडअप करायचं आपण. फार महत्वाचा आहे वेळ या स्पर्धेला. अगोदरच आपण फार उशिराने ही स्पर्धा सुरू केली आहे. 3 तास उशिराने ही स्पर्धा सुरू झाली आहे. सतीश वागचौरे डिफेन्स करण्यासाठी बिलकुल तयार. सतीश वागचौरे 12 धावा खर्च केले होते मागच्या षटकामध्ये. 1 विकेट देखील मिळाला होता सतीशला. आता संघासाठी नव्हे तर आता आपल्या नावासाठी त्याला गोलंदाजी करावी लागेल, नावाची छाप सोडावी लागेल. हा फुलटा चेंडू आहे हवेमध्ये, शतरक्षक दूर आहे, सीमा पार. चेंडू चाललाय चौकाराकरिता. पहिल्या चेंडूवर देखील सामना फिनिश करू शकतो. मात्र चौकार गेल्या काही हरकत नाही, हरकत में बरकत आहे. पहा, रोहितच्या अंदाज मध्ये आलाय. द ग्रेट फिनिश रोहित बाली हा सामना जिंकलेला आहे. इथे अशोक दादा 11 डोहले या संघाने हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीमचे कॅप्टन सूरज थोरात, महेश जाधव. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धोधन जाधव अँड कंपनी. हार्ड लक A1 जोडी चिंबीपाडा. हार्ड लक साहिल जाधव अँड कंपनी. मित्रांनो, हा सामना इथे पूर्णपणे जिंकला गेलाय. रोहितने आपल्या अंदाजामध्ये हा मॅच फिनिश केलाय.
चला अपन मैन ऑफ द मैच देने आहोत वन मैन आर्मी जिसने बनाए अपने टीम के लिए रन, नाम है शेवटपर्यंत टिकून राहिला खेळपट्टीवर, ज्याने 23 धावा बनवल्या आणि विनीतने एक विकेट घेतला. तर विनीत या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आहे. विनीत भोईर आपण व्यासपीठावर यायचे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपल्याला दिली जाईल या मुख्य व्यासपीठावर. निमेश भाऊ संपर्क साधायचा आपण. निमेश शेलार. चला पुढील दोन्ही संघाने मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आर्या फायटर्स तुम्ही ब्रॉवला बघणार आहात इन ॲक्शनमध्ये. कल्याण डोंबिवली परिसरातील हा खेळाडू, वडवलीचा हा खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळेल. स्पोर्ट आणि आर्या फायटर्स ही आमचा VIP डाईज तुम्हाला पाहायला मिळते, जिथे आमचे काही खेळाडू आणि पाहुणे जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळते VIP डाईजवर मॅचला एन्जॉय करताना. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. आणि दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. गोकुलदास पाटील सर पंचांच्या भूमिकामध्ये मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबतच आपण पाहतोय शकील कोटी सर. आर्या फायटर्स या संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला आहे. आमचे डीजे मॅन थोडा संपर्क साधायचा आपण. कौशल क्रिएशन भिवंडी सुभाष धुमाल यांची एक नवीन संकल्पना आहे. गेल्या 2 वर्षापासून हा स्कोर बुक जो आहे संपूर्ण आपल्या भिवंडी तालुका नव्हे ठाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण क्या बात आहे माहिती देताना ज्ञानेश्वर मुकादम की भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, पालघर, वाडा, रायगड सर्व ठिकाणी, शापूर, कौशल क्रिएशन भिवंडी सुभाष धुमाल यांचा हा स्कोर बुक संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली संकल्पना. स्कोर करणाऱ्याला एक सोपदायक स्कोर बुक बनवण्यात आलेला आहे. सामन्याला सुरुवात. ऑर्गनाइज कमिटी एखादा मेंबर जो आहे तो आम्हाला थोडेसे संपर्क साधायचा आपण. सलामीची जोडी खेळपट्टीवर. हा देखील 5 षटकांचा सामना. दोन्ही टीम्स आपण पाहतोय. आर्या फायटर ज्या संघाने नाणेफेक जिंकली